आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे मीनाताई ठाकरेंच्या पुतळा विटंबनेसंदर्भातली। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे। विशेष म्हणजे ही व्यक्ती ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती सूत्रांनी दिली। उपेंद्र गुणाजी पावसकर असं या आरोपीचं नाव आहे। या आरोपीने गुन्हा कबूलही केलाय। तर संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पावसकर यांनी केलेला आहे अशी माहिती कळती आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता हे सगळं प्रकरण पुढे नेमकं कसं जातंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे राहुल गांधी यांच्या संदर्भातली। राहुल गांधींची आज पत्रकार परिषद आहे। मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी सध्या चांगलेच आक्रमक झालेत। या आधी देखील पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतल्या घोळाबाबत त्यांनी पुरावे सादर केले होते। तेव्हा आज राहुल गांधी कोणता हायड्रोजन बॉम्ब त्यांच्या पत्रकार परिषदेमधून फोडणार याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष आहे। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे डॉक्टरांच्या संपासंदर्भातली। राज्यभरातल्या डॉक्टरांनी आज संप पुकारलेला आहे। होमिओपॅथी डॉक्टरांची परवानगी काढण्याची मागणी या डॉक्टरांनी केली आहे। तर राज्य सरकारने 5 सप्टेंबरला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याचे निर्देश दिलेले होते। आतापर्यंत परिषदेमध्ये केवळ आधुनिक वैद्यकशास्त्राचा अभ्यास पूर्ण केलेल्या ॲलोपॅथी डॉक्टरांची नोंदणी होत होती। मात्र आता या नव्या निर्णयामुळे रुग्णहिताला बाधा निर्माण होण्याची भूमिका घेत इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयाविरोधात 1 दिवसाचा हा संप पुकारला आहे। त्यामुळे आज राज्यभर वैद्यकीय सेवेवर रुग्णसेवेवर कसा नेमका परिणाम होणार आहे या संदर्भातली विशेष माहिती आपण जाणून घेणार आहोत।